गाईस, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे चांगले असणार. तर मी आजचा व्हिडिओ कंटिन्यू करते. हे बघा, इथं मम्मी काय म्हणता बट्ट्यांचं भिजत आहे. कारण की आज उपास सोडायचा आहे. काल जो उपास होता तो सोडायचा आहे, म्हणून इथं वरण भात बट्ट्या आणि वांग्याची भाजी होती. इथं वांगे काढून ठेवले बघा. याच्यामध्ये काय काय टाकले? हा, आणि याला चांगलं पाण्याने मम्मी असा गोळा बनवून घेणार आहे. आणि दाणा पावडर बी टाकलेला आहे त्याच्यात. तर बघा, तांदूळ काढले मी. भातासाठी तांदूळ सुद्धा काढले आणि या कुकर मध्ये डाळ सुद्धा लावली तूरची वरणसाठी. तर झाली आहे. तर थंडी झाल्यानंतर याला घोटायचं आहे. आणि मम्मी इकडं चांगलं मळून घेते ते पीठ. त्याच्यानंतर दाखवेल तुम्हाला. माझी दीदी गेली होती कॉलेजला, आता आली आहे. 12 वाजले. खुल रे. खोल. आता माझी दीदी ओ चली अपना मुखड़ा दिखाओ. खा लेली का? हा, ते आज भांडे खूप निघणार आहे. हे बघा काय बनत आहे. काय काय हे बघा, पुढं असं मोडून घेतलेलं आहे मी पिठा. काय हे बघा, असं लंब असं करून घेतलेलं तेल लावून असे गोल गोल करून घ्यायचे, रोल टाईप. तिला अजून वळून द्यायचं. हे बघा, याच्यामध्ये असं तेल जरा असं लावलंय आणि गोल करून केलेले. आता सगळ्या पिठाचं करून घ्यायचंय. असेच मोठे मोठे तेलात तेल लावून असे गोल गोल गोळे करून घ्यायचे सगळ्या पिठाचे. सगळा जो गोळा होता त्याच्यावाले असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले तेल लावून. आणि इथं ठेवलेलं आहे मोठ्या कढईमध्ये पाणी गरम करायला. हे बघा, हे जे छोटे छोटे गोळे करून घेतलेले होते तर ते पाण्यात टाकायचे शिजण्यासाठी. हे बघा, इथं चांगलं पाणी उकळून गेलेलं आहे. आता हे जे गोळे केलेले होते त्याच्या आधी पहिले मीठ टाकून घेऊ. मीठ टाकले जातं त्याच्यामध्ये. आता हे पाणी उकळलेलं आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे सगळे ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे. हे बघा, सगळे असे जे गोल रोल करून पीठ हे केलेलं होतं ते सगळं पाण्यामध्ये टाकलेले. आता याला सगळ्यांना शिजवून घ्यायचे. गोलबट्ट्या काय म्हणता वाफून घ्यायच्या आता या सगळ्या. हे बघा, मम्मी वांग्यांचे जे पुढचे डेट असतात ते सगळे काढून घेते.
बघा अशा प्रकारे इथं सगळे वांगे चिथे काढते. इथं बघा वांगे आणि बटाटे हे दोघी असे कापून घेतलेले आणि पाण्यामध्ये टाकून घेतलेले दोघांना. आणि इकडं वरण आणि असं आता त्याला चांगलं घोटून घ्यायचंय. हे बघा अशा प्रकारे बट्ट्या कापून झालेल्या आहे. इथं आपण काय म्हणता वरण घोटून घेतलेलं होतं, तर वरणामध्ये पाणी आणि मीठ टाकून सगळं आता उकळून घेऊ. आणि इथं चालू आहे वांगे आणि बटाट्याची भाजीची तयारी आहे बघा. त्याच्यानंतर ही कढई आहे बटाटे आता या तेलामध्ये तळून घ्यायचे पहिले. हे बघा असे बटाटे तेलामध्ये तळून घेतोय. आणि तो मम्मी तांदूळ धुवून घेते भातासाठी. हो. वांग्याची भाजी चालू आहे करायची. इकडं साधं वरण चालू आहे. तिकडे भात लावलेला आहे. आणि मम्मी इथं बट्ट्यांना कापत आहे. हे बघा इतके छोटे. अशा प्रकारे सगळ्या बट्ट्या कापून घ्यायच्या. तळायला सुरुवात झाली आहे.
बटाट्या आणि वांगे बटाट्याची भाजी केलेली आहे। हे बघा अशी वांगे बटाट्याची भाजी, इकडं वरण आहे आणि या कुकरमध्ये भात आहे। आता काय म्हणता, रात्रीचे जेवण झालेले आहे आणि किचन बटा आणि भांडे धुवून पुसून सगळं झालेलं आहे आणि इथं माझी मम्मी रुद्राचं पाणी करत आहे। 108 वेळा काय म्हणता ओम नमः शिवायचं जाप करायचा आणि तांब्यामध्ये रुद्राक्षरात होतो टाकायचा आणि ते 108 वेळा बोलायचं, जाप करायचं 108 वेळा आणि सकाळी काय म्हणतात ते पाणी प्यायचं। तो आता 9 वाजलेले आहे, रात्रीचे जेवण खावणं सगळं झालेलं आहे। तर काय म्हणतात, जर तुम्ही माझ्या चॅनलवर प्राजक्ता भाऊसाहेब